प्रभूच्या नावाला धन्यवाद. खरोखर प्रभूने आजची आराधना आशीर्वादित केली. ज्या साक्ष आज तुम्ही ऐकल्या त्या साक्ष अद्भुत होत्या. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जे लोक देवबापावर विश्वास ठेवतात त्या लेकराने एक साक्ष दिली की त्यांना त्यांच्या आतूने प्रभूबद्दल सांगितलं आणि त्यांचा परिवार विखुरलेला होता. परंतु परमेश्वर किती महान आहे की त्या लेकराने प्रार्थना केली की परमेश्वर मला माझ्या वडिलाच्या उपस्थितीत राहायचं आहे, माझ्या वडिलांनी आमच्यासोबत राहावं, त्यांनी आमच्याशी बोलावं. आणि बघा, आमच्या सर्वसाधारण प्रार्थना असतात, निरागस प्रार्थना असतात, परंतु देव आमच्या हृदयाच्या आतमध्ये असलेली खालमेल परमेश्वर ऐकत असतो. परमेश्वर आमच्याकडे पाहत असतो. फक्त गरज आहे की आम्ही त्याच्याकडे लक्ष लावावं. आणि जसंही तुम्ही त्याला हाक मारता तो तुम्हाला उत्तर देते. आणि देवाची एक योजना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की पर्टिक्युलर लोक, ते चर्चला जाणारे लोक किंवा बायबल ज्यांच्या घरामध्ये आहे ते लोक किंवा ख्रिस्ती लोक हे देवाच्या आशीर्वादाचे हकदार आहेत. देवाच्या लोकांना तसं नाही. बायबलमध्ये लिहिलं, जो कोणी त्याचा धावा करतो तो त्याला उत्तर देतो. आमेन. तो त्याला पावतो. म्हणून देवाचं वचन सांगतं परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. आणि वाढतील महिने आपल्या जीवनामध्ये येशू लांब जाण्या अगोदर त्याने येशूचा धावा केला. आणि बायबल सांगतं की येशू त्या गावातून बाहेर जाण्या अगोदर येशूने त्याचा धावा ऐकला, येशू ख्रिस्ताने त्याचा आवाज ऐकला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची परिस्थिती बदलून टाकली. त्याच्या जीवनातलं भिकारडेपण, त्याच्या जीवनातलं आंधळपण येशूनं दूर केलं. आणि तो येशू आहे, ज्यावेळेस आम्ही आजही त्याला हाक मारतो तर तो आजही आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. मी मागच्या आठवड्यामध्ये वेगळ्या विषयावरती तुमच्याशी बोललो, पण त्याच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये मी तुमच्याशी बोलत असताना मी तुम्हाला बोललो की येशू ख्रिस्त कोण आहे. ही ओळख ज्या व्यक्तीला होते, येशू कोण आहे ही ओळख ज्याला झाली किंवा त्या गोष्टीचा अनुभव एकदा एखाद्या व्यक्तीनं घेतला की मग तो व्यक्ती आशीर्वादाकडून आशीर्वादाकडे जातो. आमेन. आमेन. हालेलुया. आणि मग मी मागच्या वेळेस सांगितलं की येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विचारलं होतं की लोक मला काय म्हणून म्हणतात. त्यावेळेस शिष्यांनी वेगवेगळे ओपिनियन दिले. येशू म्हणाला, तुम्ही मला काय म्हणून ओळखता. त्यावेळेस पेत्र म्हणाला, तुम्ही ख्रिस्त देवाचे पुत्र आहात. त्यावेळेस येशू म्हणाला, हे तुला रक्त आणि मांस याने नाही तर माझ्या स्वर्गातल्या बापाने तुला हे प्रगट केलं. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला की मी कोण आहे, मी कोण आहे हे तो ओळखू शकतो ज्याने मला पाठवलंय, तो मला ओळखतो. आणि ज्याला स्वर्गातल्या बापानं प्रगट केलं तो मला ओळखू शकतो. आणि मग ज्यावेळेस तुम्ही त्या आत्मिक रिलममध्ये येता, देवाच्या आत्म्यामध्ये तुम्ही जुडता, प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही राहता, येशू कोण आहे याची ओळख तुम्हाला व्हायला लागते देवाच्या लोकांना. आणि येशू ख्रिस्त कोण आहे, मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की तो ख्रिस्त आहे, तो देवाचा पुत्र आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की इमानुएल, त्याला इमानुएल म्हटलेलं आहे. याचा अर्थ देव आमच्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. तुम्हाला ज्यावेळेस कळतं की येशू कोण आहे तर येशू इमानुएल आहे. आमेन. इमानुएल म्हणजे कोण आहे, तुम्हाला कळालं येशू इमानुएल आहे तर तुम्ही कधीच एकटे नाही आहेत, कारण तुमच्याबरोबर कोण आहे, परमेश्वर आहे. हालेलुया. आणि मग देवाच्या लोकांना मी मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेस ते लोक एकटे पडले, प्रॉब्लेममध्ये आले, आणि मग ज्या वेळेस त्यांनी परमेश्वराकडे पाहिलं आणि तो त्यांच्या जवळ आला, त्यांनी त्यांची काळजी घेतली. जशी ती विधवा, पुष्कळ लोक होते पण तिचं सांत्वन करणारं कोणी नव्हतं, परंतु येशू तिथे आला आणि येशूने तिरडीला स्पर्श केला. तो जिवंत झालेला मुलगा त्या ठिकाणामध्ये तिच्या हातात दिला. त्यावेळेस त्या गावातले लोक म्हणायला लागले की देवानं आमची भेट घेतलेली आहे, आमच्यामध्ये संदेष्टा उदयास आलेला आहे. आमेन. आणि त्या लोकांनी देवाचं गौरव केलं. म्हणून देवाच्या लोकांनो येशू हा इमानुएल आहे. दुसरी गोष्ट, आज मला तुम्हाला सांगायचं येशू कोण आहे हे तुम्हाला कळालं ना की मग तुम्ही त्याला इतरांप्रमाणे तुम्ही कंपॅरिझन करणारे लोक नसाल. कलसीकरास पत्र याचा 1 अध्याय 15 ते 18 वचन. कलसीकराचं पत्र 1 अध्याय 15 ते 18 वचन. त्या ठिकाणामध्ये लिहिलं, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत श्रेष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे
अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला सांगतं पहिली गोष्ट की तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. परमेश्वर कसा आहे? देवाला कधी कोणी पाहिलं? देव काय आहे? बायबल सांगतं देव आत्मा आहे. मोशेने इच्छा दर्शवली होती की परमेश्वर आम्हाला तुला बघायचं आहे. त्यावेळेस परमेश्वर मोशेला काय म्हणाला? जर मला कोणी बघितलं तर तो जिवंत राहू शकत नाही. त्यावेळेस मोशेला परमेश्वरानं काय केलं? एका खडकाच्या कपारीमध्ये ठेवलं आणि आपल्या हाताने त्याला झाकून घेतलं. परमेश्वर पुढे गेला आणि त्याने परमेश्वराला पाठमोरं पाहिलं. हालेलुया. परंतु येशू ख्रिस्त हा त्या अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. आणि ज्या वेळेस येशू ख्रिस्त सेवा करत असताना यहुदी लोक त्याच्याकडे आले, शास्त्री पुरुषी लोक त्याच्याकडे आले. शिष्यांनी त्याला ओळखलं होतं, कारण काही शिष्य येशू ख्रिस्त ज्यावेळेस गालिल समुद्राच्या कडेने चालला होता, मत्तेचं शुभवर्तमान 4 अध्याय 18 ते 22 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने त्यांना जाळं टाकताना, काहींना जाळं नीट करताना पाहिलं आणि येशू म्हणाला, माझ्या मागे या, मी तुम्हाला माणसं धरणारा बनवेल. त्यांनी सर्व काही सोडलं आणि ते येशू ख्रिस्ताच्या मागे आले. एक वेळ आली, योहान बाप्तिस्मा देत होता आणि योहानाचे काही शिष्य होते आणि त्याच्या शिष्यांना योहान म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. योहानाने त्याला काय म्हणून संबोधलं? येशू कोण आहे? कोकरा आहे. येशू इम्मानुएल आहे. येशू अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. येशू तो कोकरा आहे जो आमचं पाप हरण करण्यासाठी आलेला आहे. तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. अदृश्य देवाचं प्रतिरूप म्हणजे काय? प्रतिरूप म्हणजे काय हो? प्रतिरूप म्हणजे काय? जसंच्या तसं. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये काय लिहिलं परमेश्वर? आहे का उत्पत्तीचं पुस्तक तुमच्या बायबलमध्ये? 1 अध्याय. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मानव आपण करू. पुढे ओके बस. आणि तिथे लिहिलं की त्याने नर आणि नारी आपल्या प्रतिरूपात निर्माण केले. देवानं माणसाला आदामाला कसं निर्माण केलं? सदृश्य आपल्या प्रतिरूपाचं. नंतर आदामानं घोटाळा केला. दुसरा आदाम म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला, तर सदृश्य असणं म्हणजे काय? नुसता फोटोकॉपी असणं असून फायदा आहे का? एखाद्या व्यक्तीसारखं दिसून फायदा आहे का जर त्याचे गुण नसतील तर? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला मत्तेच्या 5 अध्यायामध्ये? तुमचा प्रकाश जगासमोर असा पडू द्या की तुमची सत्कृत्य पाहून जगातल्या लोकांनी स्वर्गातल्या देवाचं गौरव केलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे, येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी येशू ख्रिस्त काही लपून राहत होता का? पब्लिकली फिरत होता ना. पण त्याच्यासोबत कोण असायचं नेहमी? येशूच्या सोबत कोण असायचं? शिष्य असायचे. आणि मग येशूला धरून देण्यासाठी 30 नाणे का द्यावं लागले यहुदाला? त्या 12 शिष्यांमध्ये येशू कोण आहे हे त्या लोकांना ओळखल्या जाऊ शकत नव्हतं. सेम येशू सारखं त्यांची बोलणं, त्यांचं वागणं, सगळ्या गोष्टी येशू प्रमाणे. का तर ते येशू सोबत राहणारे लोक होते. आमेन, हालेलुया. आणि मग तुम्ही आणि मी त्या परमेश्वराच्या उपस्थितीतले लोक आहोत. येशू ख्रिस्त म्हणाला, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, मी आणि पिता एक आहे. येशू ज्यावेळेस स्वर्गातल्या गोष्टी बोलायचा त्यावेळेस हे म्हणायचे की स्वर्गातल्या देवाला मुलगाचं काम नाही आहे किंवा त्याला मुलगा नाही आहे. त्याला ते संदेष्टा म्हणायचे. तो म्हणायचा, मी
त्या पित्याचा पुत्र आहे, त्याने मला पाठवलेला आहे. आणि हे त्याला बरेच लोक म्हणतात येशू ख्रिस्त म्हटला नाही की मी देव आहे. पण तुम्ही योहानाचा 6 अध्याय वाचला तर तुमच्या लक्षात येईल की येशू ख्रिस्त त्यांच्याबद्दल यहुद्यांसोबत वाद चालला होता. आणि तुम्ही देव आहात का? हालेलुया. आणि येशू ख्रिस्त प्रेझेंट करत होता की मी आणि पिता एक आहे. आणि म्हणून एका ठिकाणामध्ये जर तुम्ही देवाचं वचन वाचलं तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, योहान शुभवर्तमान 10 अध्याय आणि 30 वचन, योहानाचं शुभवर्तमान 8 अध्याय आणि 11 वचन, ही 2 वचनं जर तुम्ही वाचली तर येशू स्वर्गातल्या पित्याचं, त्या अदृश्य देवाचं प्रतिरूप जो आहे तो नेमका कसा आहे? मिळालं का तुम्हाला? मी आणि पिता येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये शिष्य म्हणाले आम्हाला पिता दाखवा. त्यावेळेस येशू काय म्हणाला? मी आणि पिता एक आहोत. तेव्हा यहुद्यांनी त्याला दगड मार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्याला म्हणाला, मी पित्याकडची पुष्कळशी चांगले कृत्य तुम्हाला दाखविले आहेत. कोणाकडची? मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्य तुम्हाला दाखवली. येशू ख्रिस्त देवाचं सदृश्य जो आहे त्याच्या समान आहे. येशू ख्रिस्त वारंवार म्हटला मी स्वतःहून काहीच करत नाही, माझ्या पित्याला जे काही करताना मी पाहतो तेच मी करत आहे. म्हणजे जे काही येशू करत होता ते कोणाला पाहून करत होता? आपल्या पित्याला. आता यहुद्यांना तो काय म्हणतोय? कोणत्या चांगल्या कामासाठी तुम्ही मला मारताय? मी आणि पिता एक आहे. पुढे यहुदी त्याला दगडमार करायला पाहत होते. येशू त्यांना म्हणाला कोणत्या चांगल्या कामासाठी तुम्ही मला मारता? त्यातून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता? कोणत्या कृत्यामुळे? येशू ख्रिस्त म्हणजे येशू ख्रिस्त हा देवाचं प्रतिरूप आहे. हे कशावरून कळत होतं? येशू ख्रिस्त जे काही कृत्य करत होता, जे काही काम करत होता, जे काही बोलत होता, तो आपल्या स्वर्गातल्या बापाला प्रेझेंट करत होता. आमेन, हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांना 14 अध्याय त्याचं 8 ते 11 वचन, 14 अध्याय. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला पुरे आहे. आम्ही 3.5 वर्ष तुमच्या सोबत राहिलो. तुम्ही म्हणता ना पिता आणि मी एकच आहे. आम्हाला पित्याला पाहायचंय. पित्याला तुम्ही पित्यापासून आलेत ना, आम्हाला पिता दाखवा. त्यावेळेस येशू काय म्हणाला? येशूने त्याला म्हटले, फिलिपा मी एवढा काळ तुमच्या जवळ असूनही तू मला ओळखत नाहीस. एवढ्या दिवसापासून चर्चला येतोस, अजून येशू कोण आहे माहित नाही. एवढ्या दिवसापासून बायबल घेऊन घरात ठेवलं, माहित नाही. येशू ख्रिस्त यहुदी लोकांना म्हणाला तुम्ही शास्त्रलेख चाळून पाहता आणि तो शास्त्रलेख तुम्हाला माझ्याबद्दल साक्ष देतो. तुम्ही शास्त्रामध्ये वाचता आणि शास्त्रामध्ये माझ्याबद्दल लिहिलेलं आहे आणि मी शास्त्रात सांगितल्यानुसार आलेला आहे. हालेलुया. फिलिपाला म्हणतो तर एवढ्या दिवसापासून माझ्या बरोबर आहेस, 3.5 वर्ष झाले तू माझ्या बरोबर आहेस आणि आज तुम्हाला म्हणतो की मला पिता दाखवा. पुढे ज्याने मला पाहिले आहे, ज्याने मला पाहिलंय त्याने पित्याला पाहिलंय. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? हालेलुया. येशू ख्रिस्त अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. येशू म्हणाला मी आणि पिता एक आहे. जर तुम्ही मला पाहिलेला आहे, जर तुम्ही येशूला पाहिलंय, काय म्हणून पाहिलं? बऱ्याच लोकांनी येशूला काय म्हणून पाहिलं? येशूने जे हे आजचाच प्रॉब्लेम नाही ना. मत्तईचं शुभवर्तमान 16 अध्याय आणि 16 वचनात जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये देखील लोकांनी येशूला काय म्हणून पाहिलं होतं, काय म्हणून ओळखलं होतं? संदेष्टा, एलिया, इर्मया, मरणातून जिवंत झालेला योहान. हालेलुया. किंवा एक ताकद आहे. येशू ख्रिस्त फक्त एक शक्ती आहे, अशा प्रकारे त्या काळातल्या लोकांचा भ्रम होता. आणि आजही लोक काय म्हणतात माहिती आहे? चर्चमध्ये पण होतं ना, सगळीकडेच होतं असतं. मे बी भूतं सगळीकडे निघतील. माझ्या वडिलांनी मला एकदा चॅलेंज केलं होतं. मी एकदा प्रार्थनेला गेलो, वडील माझ्याकडे आलेले होते. वडिलांना म्हटलं आज लय दुष्ट आत्मा होता एका माणसामध्ये, काढला तो.
तू काय भूत काढतो, तुझ्यापेक्षा जास्त भूत मी काढतो म्हणे. आले जगात आहेत लोक, जगातले लोक भूत काढत नाहीत. जगातले लोक त्यांच्यासोबत कॉम्प्रोमाइज करतात. कसं करतात माहीत आहे? जर कधी येशूकडे येण्या अगोदर जर गेले असाल मांत्रिकाकडे, काही लोक येशूकडे येऊनही जातात अधूनमधून. त्या माणसातलं त्या दुष्ट आत्म्याला ते जागृत करणार, त्याला विचारणार कोण आहे, ना विचारणार अगोदर त्याला. मग तो सांगणार मी आमका आमका आहे. आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. हालाकी त्याच्याबद्दल लिहिलंय तो लबाड आणि लबाडाचा बाप आहे, आणि आम्ही लबाडावर आणि त्याच्या बापावर विश्वास ठेवतो. आणि मग तुला काय पाहिजे? मग तो व्हेजिटेरियन असला तर तो भात भजे मागतो, नॉन व्हेजिटेरियन असेल तर तो कोंबडं बकरं मागतो. मग हे त्याला सांगतात ठीक आहे, तुम्हाला भेटून जाईल, झाडाला त्रास द्यायचा नाही. झाड आणि ते त्या दिवसापासून पार्टनर होतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परंतु बायबल सांगतं येशू गरसेकराच्या प्रांतात गेला. कोणत्या मांत्रिकाला त्याच्यातलं भूत काढता आलं नाही, कोणत्या जादूगाराला भूत काढता आलं नाही, कोणत्या साखळदंडाने त्याला बांधून ठेवता आलं नाही. पण येशू जसाही तिथल्या भूमीवरती येशू ख्रिस्ताने पाऊल ठेवला, तो माणूस कब्रांमधून बाहेर आला आणि येशूच्या पाया पडला. आणि येशूनं त्याला धमकावलं आणि त्याच्यातले सगळे भूत बाहेर निघाले आणि 2000 डुकरांमध्ये जाऊन शिरले. आणि त्या दिवशी तो माणूस शुद्धीवर आलेला आणि वस्त्र नेसलेला आणि येशूच्या पायाजवळ बसलेला सापडला. हालेलुया. येशू ख्रिस्ताला तुम्ही काय म्हणून ओळखता? येशूची आणि तुमची ओळख काय आहे? मी सांगतो, येशूची आणि तुमची ओळख जर झाली ना, तुम्ही 3.5 वर्षाच्या नंतरही असं म्हणणार नाही जर देव आहे तर मग असं काय. फिलिप म्हटला की आम्हाला पिता दाखवा मग पुरेसा आहे, मग आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. असं तर चोर पण म्हणला होता येशूला, जर तू ख्रिस्त आहेस तर खाली उतर आणि आम्हालाही सोडव, मग आम्ही विश्वास ठेवू. नवीन नवीन आम्ही प्रभूमध्ये आलो की आमच्या प्रार्थना अशाच असतात, देवा जर तो खरा असेल ना तर माझं हे काम होऊ दे. आणि माझ्या अशा प्रार्थना भरपूर दिवस होत्या. देव कधीच ब्लॅकमेल होत नाही. मी देवाला लय वेळा म्हटलं माझं हे काम नाही झालं ना मी तुला सोडून देईल, नाही झालं माझं काम. देवाला म्हटलं ठीक आहे, एवढा आठवडा अजून थांबतो तुझ्याबरोबर, कारण मला माहिती आहे मला येशू भेटला आहे, त्याच्याशिवाय आता दुसरीकडे मला काही इलाज नाही आहे. हालेलुया. आज नाही उद्या जे काही मला मिळणार आहे ते प्रभू येशूपासून मिळणार आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. आणि तो यहुद्यांना म्हटला तुम्हाला जर येशू ख्रिस्त अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे, कशावरून ओळखाल? येशूच्या कृत्यांवरून, येशूच्या कार्यावरून, येशूच्या कामावरून, त्याच्या शिकवणीवरून. त्याने फक्त शिकवलं नाही, या जगामध्ये लय लोकांनी चांगलं चांगलं शिकवलं, पण शेवटी या जगात आले, चांगलं बोलले, चांगलं शिकवलं, चांगलं केलं, मेले, गाडल्या गेले आणि ते कबरेत आहेत, तिथून बाहेर आले नाही. येशू या जगात आला, पापविरहित जन्म घेतला, त्याने कुठलं पाप केलं नाही, चांगलं जीवन जगलं, चांगलं केलं, चांगलं शिकवलं आणि तो सरते शेवटी सर्व पाप्यांसाठी मेला, तो गाडल्या गेला आणि येशू पुन्हा 3ऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो पुन्हा स्वर्गामधून आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, येशू कोण आहे ही ओळख एकदा मंडळीला झाली ना, येशूच्या बाबतीत पाऊल म्हटला येशू कोण आहे? तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्हाला एकदा येशूनं ओळख दिली ना पर्सनली, आणखीन येशू कोण आहे? इब्री लोकाचं पत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचन. त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की हा त्याच्या प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो पित्याच्या गौरवाचं तेज व त्याच्या तत्वाचं प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्व आधार आहे. प्रभू कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त विश्वाचा, जगाचा आधार आहे, सृष्टीचा आधार आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या परमेश्वराचं, परत वाचा ते 3रं वचन, हा त्याच्या गौरवाचं तेज आहे. हालेलुया. जुन्या करारामध्ये त्या लोकांनी परमेश्वराचं तेज पाहिलं दुरून,
पण तो देहधारण करून आमच्यामध्ये आला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आणि तो कोण आहे? स्वर्गातल्या पित्याच्या गौरवाचं काय आहे? तेज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मोशे फक्त काही वेळ देवाच्या उपस्थितीत जाऊन बसला होता. त्याच्या चेहऱ्यातून काय येऊ लागले बाहेर? किरण येऊ लागले. एक दिवस येशू ख्रिस्त त्या रूपांतराच्या डोंगरावर होता. अचानक त्या ठिकाणामध्ये 2 लोक उतरले स्वर्गातून, मोशे आणि एलिया. सडनली येशूचं रूपांतर झालं. त्याचे वस्त्र एवढे शुभ्र झाले आणि त्याच्या चेहऱ्याकडे या लोकांना पाहता येईना. हे लोक उपडे पडले. एलिया गप्पा मारतोय, मोशे गप्पा मारतोय प्रभू सोबत. आणि हे नंतर उठले आणि एवढे भांबावून गेले. पेत्र म्हणाला, प्रभू आपण काय रिटर्न नाही जायचं. एक एलियासाठी, एक मोशेसाठी, एक तुमच्यासाठी मंडप बांधतो आम्ही, मंडपाच्या बाहेर राहतो, पण आपण इथंच राहू. त्यांनी कोणत्याही परिटाला एवढे वस्त्र शुभ्र धुता येत नाहीत, एवढे येशूचे वस्त्र शुभ्र झाले आणि त्याची जी मुद्रा आहे ती तेजोमय झाली. आणि येशू ख्रिस्त ते जे तेज आहे, प्रगटीकरणाचं जे पुस्तक 1 अध्याय, प्रगटीकरण अध्याय 1, आणि त्या ठिकाणामध्ये ज्यावेळेस योहानाला येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण झालं आणि त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला सांगतं, मी ही वाणी कोण नाही ते मागे फिरून पाहिलं तर 12 वचन, माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची आहे हे पाहण्यास मी मागे वळालो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. हालेलुया. तो तेज आहे. तेज कोणाचं? स्वर्गातल्या पित्याचं. त्याच्या गौरवाचं तेज आहे. आणि तो म्हणतो मी त्याचं मुख पाहिलं. त्यावेळेस ते मुख कसं होतं? परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखं. किती लोकांनी सूर्य पाहिला? किती लोकांनी आज सूर्य पाहिला? हालेलुया. तुम्ही 12-1 वाजता सूर्याकडे बघा, कसा दिसतो? दिसतो सूर्य दिसतो तुम्हाला? फक्त प्रकाश दिसतो तुम्हाला. आणि जर त्याच्याकडून नजर हटवली ना, तुम्ही एक 5-6 सेकंद त्याच्याकडे बघा आणि दुसरीकडे बघा, तुम्हाला अंधार दिसायला लागेल. पण तिथं लिहिलं परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे. विचार करा, ज्याने सूर्यच बनवलाय, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सूर्य हा परमेश्वराने बनवलाय. कशासाठी बनवला सूर्य? सकाळी पाय पडायसाठी नाही बनवला. दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी बनवलाय. चंद्र कशाला बनवलाय? अमावस्येच्या दिवशी मसनात जायला, मांत्रिकाकडे जायला, जादू ठेवण्यासाठी नाही बनवला. चंद्र रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी. काळ, ऋतू, महिने ह्या गोष्टीचा दिशानिर्देश दाखवण्यासाठी. म्हणून आपल्या भारत देशामध्ये ज्योतिषशास्त्र आहे. चंद्र, सूर्य, तारे याच्यावरती अनुमान काढलं जातं. म्हणून पूर्वेचे मागे लोक येशूला नमन करायला गेले आणि ते भारतातले होते. भारतातलं ज्योतिषी शास्त्र पण सांगतं येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांना, ज्याने सूर्य बनवला तो सूर्य एवढा तेजोमय आहे. मग विचार करा,
आम्ही ते गीत गातो, कायनात इतनी सुंदर बनाई तो खुद कितना खूबसूरत होगा. अगर उसने सूरज को इतना तेजोमय बनाया तो वो कितना तेजोमय होगा. हालेलुया. तो स्वर्गातल्या बापाच्या गौरवाचं तेज आहे. आणि जर ख्रिस्त तुम्हाला मिळाला तर स्वर्गातल्या पित्याच्या गौरवाचं तेज तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. जर ख्रिस्त तुम्हाला मिळाला तर तो देवाचं अदृश्य परमेश्वराचं प्रतिरूप आहे. आणि तो जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही स्वर्गातल्या पित्याचं अदृश्य देवाचं प्रतिरूप म्हणून प्रतिनिधित्व करणारे लोक आहात. आमेन. हालेलुया. तुम्ही ख्रिस्ताला काय म्हणून ओळखलं. तुम्ही अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला तुम्ही जसं पाहता, जसं प्रेझेंट करता. देवाचे सेवक रेनार्ड बॉन्के जे प्रभूकडे गेले ते म्हटले, जसा तुम्ही ख्रिस्त प्रेझेंट कराल लोकांमध्ये, ख्रिस्त तेच काम तुमच्याद्वारे करणार. तुम्ही जर लोकांना सांगणार येशू ख्रिस्त हा आरोग्यदाता परमेश्वर आहे आणि तुम्ही त्यांना येशूबद्दल तुम्ही सांगाल आणि त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करायला लागाल, येशू ख्रिस्त तुमच्याद्वारे आरोग्यदानाचं काम करणार. हालेलुया. येशूला तुम्ही जर सांगाल की तो उद्धार करता आणि तारणारा आहे, तो तुमच्या पापांची क्षमा करणारा आहे, तो लोकांच्या जीवनाचा ताबा घेऊन त्यांचे जीवन बदलणारा परमेश्वर तुमच्याद्वारे काम करताना पाहाल. उत्पत्तीचं पुस्तक 16वा अध्याय 13 आणि 14 वचन. एक स्त्री आहे, ती तिच्या जीवनामध्ये खूप वैतागलेली, त्यागलेली आहे. परंतु ज्यावेळेस ती एका रानामध्ये असताना तिने परमेश्वराला एक नाव दिलं. मिळालं का तुम्हाला? उत्पत्तीचं पुस्तक 16वा अध्याय. मी तुझी संतती पृथ्वीच्या रजकणासारखी करीन. कोणाला पृथ्वीच्या रजकणाची गणना करता एक मिनिट. उत्पत्ती 16वा अध्याय 13 आणि 14 वचन. तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव, तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आता यलरोई, तू पाहणारा देव असे ठेवले. ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी याही ठिकाणी मागून पाहिले काय. यावरून त्या विहिरीचे नाव बैर लहाय रोई, मला पाहणाऱ्या जिवंताची विहीर असे पडले. हालेलुया. हालेलुया. कोण आहे ही स्त्री? हिचं नाव हगार आहे. ही प्रेग्नेंट आहे. आणि कशामुळे? ही कोण होती? ही अब्रामाची पत्नी होती, परंतु एकेकाळी ही अब्रामाची दासी होती. आणि अब्रामाच्या पत्नीला सारेला गर्भधारणा होत नव्हती, म्हणून काय केलं गेलं त्या ठिकाणामध्ये, सारा म्हणाली की माझ्या दासीशी विवाह करा. ती ज्यावेळेस प्रेग्नेंट राहिली दासी, त्यावेळेस ती आपल्या धनिनीला तुच्छ लेखायला लागली. आणि मग तिनं आपल्या नवऱ्याकडे कंप्लेंट केली. अब्राम म्हणाला, तुझी दासी तुझ्या हातात आहे, तुला जे करायचं ते कर. आणि मग तिनं तिला छळायला सुरुवात केली. मग ती घर सोडून पळाली आणि मग ती रानामध्ये इकडे तिकडे भटकत होती. त्यावेळेस परमेश्वराचा दूत तिला भेटला. ज्यावेळेस तिनं घर सोडलेलं आहे, ज्यावेळेस ती जाचामधून जात होती, छळामधून जात होती, ज्यावेळेस ती अरण्यामध्ये भटकत होती. जर तुम्ही वरचे वचन काही जर वाचले तुमच्या लक्षात येईल, ती भटकंती करणारी भटकू लागली ती अरण्यामध्ये. तिला कुठल्याही प्रकारचे सोर्स नव्हते आणि तिच्या गर्भामध्ये एक बाळ आहे, परंतु ते अब्रामाचं बीज आहे. आणि देवाच्या दूतानं तिला पाहिलं आणि देवाचा दूत तिला काय म्हणाला माहित आहे? 16व्या अध्यायामध्ये जर वरच्या वचनामध्ये 8व्या वचनामध्ये तो म्हणाला, हे सारायच्या दासी हगारे, तू आलीस कोठून व जातेस कोठे? ती म्हणाली, माझी धनिनी सारा हिच्यापासून मी पळून जात आहे. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनिनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली शोषित राहा. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवेन. हालेलुया. तुझी संतती मी वाढवेल. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या परिस्थितीतून जात आहात, तुम्हाला अनेक वेळा लोकांनी तुम्हाला त्यागल्याचा, सोडल्याचा, छळल्याचा अनुभव तुमच्या लाईफमध्ये येईल. परंतु परमेश्वराला ओळखण्यासाठी काही प्रोसेसरमधून परमेश्वर आपल्याला जाऊ देतो. आणि त्याचा उद्देश हाच असतो.
एक वेळा एक आंधळा माणूस होता आणि येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी पाहिलं आणि येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी येशूला प्रश्न विचारला. आणि काय प्रश्न होता? प्रभू, हा कोणाच्या पापामुळं असा जन्माला? याच्या पापामुळं का याच्या आईबापांच्या पापामुळं? येशू म्हणाला, याच्या पापामुळं देखील असा जन्मला नाही आणि याच्या आईबापांनी पाप केलं म्हणून देखील हा आंधळा झालेला नाही. याच्याद्वारे देवाचं गौरव प्रगट व्हावं म्हणून हा असा जन्मलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये काही परिस्थितीतून तुम्ही जात आहात, याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही काहीतरी पाप केलंय किंवा तुमच्या पूर्वजांच्या पिढ्यांच्या पापामुळं काही दुःखातून तुम्ही जात आहात. बऱ्याच वेळेला तुमचं दुःख परमेश्वर कोण आहे ह्या गोष्टी तुम्ही त्यामधून ओळखाव्यात, यासाठी प्रभू आम्हाला काही परिस्थितीतून नेतो. हागार ज्यावेळेस अरण्यामध्ये भटकत आहे, मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणामध्ये तिला पाहणारा कोणी मनुष्य नाहीये, कोणी तिची मदत करणारा त्या ठिकाणामध्ये नाहीये. अरण्य आहे, ती भटकत आहे, परंतु बायबल सांगतं देवाचा दूत तिच्याकडे पाहत आहे. मे बी आजच्या रात्रीला कोणी आमच्याकडे पाहो न पाहो, परंतु परमेश्वर आमच्याकडे पाहणारा देव आहे. हालेलुया. तो आमची काळजी घेणारा देव आहे. आणि बायबल सांगतं तिला विचारलं, तू कोण आहेस? तिनं सांगितलं मी. तिनं सांगितल्यावर ओळख पटली असं नाही, तिला अगोदरच विचारलं देवदूताने डायरेक्ट नाव घेऊन. परमेश्वर अंदाजे सांगत नाही काय. परमेश्वर म्हटलं, ए आहे साराईची दासी, कुठून आलीस आणि कुठे चाललीस? काय प्लॅन आहे तुझा? ते म्हटले, काहीच नाही, आता परत जा, सोसत राहा. तुझ्या गर्भात जे बाळ आहे त्याचा नाश होणार नाही. मी तुझ्या बाळाला वाढवील, मी तुझ्या लेकराची काळजी घेईल. देव म्हटला, मी तुझी संतती वाढवेन. आणि परमेश्वर तिला परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचं नाव इश्माईल ठेव, कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकलेला आहे. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस आक्रोश करता, रडत असता, हुंदके देता, बऱ्याच वेळेला माहिती आहे आक्रोश करणं म्हणजे असं नाही गवार घालून रडणं नाही, हांबरडा फोडून रडणं म्हणजे आक्रोश नाही आहे. देव आक्रोश, तुमच्या हृदयातले हुंदके जे आहेत ना, ते देवाच्या नजरेमध्ये आक्रोश आहे. ते ज्यावेळेस तुम्ही निर्गमचं पुस्तक 3रा अध्याय ज्यावेळेस वाचता, देव मोशेला भेटला, त्यावेळेस देव मोशेला काय म्हणाला माहिती आहे? मी माझ्या लोकांचे अश्रू पाहिलेले आहेत, मी माझ्या लोकांचे हुंदके ऐकलेले आहेत. देव कुठे राहतो? स्वर्गामध्ये. हुंदके कुठे असतात? हुंदका देणं, कधी हुंदके दिले का तुम्ही? कधी हालेलुया. तुम्ही या प्रकारचं जरी रडता ना, स्वर्गातल्या देवाच्या कानामध्ये स्पष्ट ऐकायला जातं. परमेश्वर म्हणाला, तुझा रिटर्न, तू जो जात सहन करत आहे, तुला काय वाटतं? तुला कोणी नाही पाहत आहे, तू एक दासी आहेस म्हणून तुझी काळजी घेणारा कोणी नाही आहे. मी आहे ना, तू जा तिथे, थांब, तू सोस तिथे, सहन कर, काळजी करू नको पोटातल्या बाळाची, मी त्याची काळजी घेईल. तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होणार आहे, त्याचं नाव इश्माईल ठेव, मी त्याचा पाठीराखा होईल. आणि देव म्हणाला, तो एकटा राहणार नाही, मी त्याच्याद्वारे एक राष्ट्र तयार करेल. हालेलुया. आणि मग ती म्हणाली 13व्या वचनामध्ये, तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिनं ठेवलं. तिनं जे काही तिच्या जीवनात देवानं कार्य केलं त्यावरून तिनं परमेश्वरानं नाही सांगितलं माझं नाव असं असं आहे म्हणून. देवाला अनेक लोकांनी नाव विचारले, देवानं कोणाला नाव सांगितलं? मोशे पण म्हटला होता 3ऱ्या अध्यायामध्ये, प्रभू मी चाललो, एवढ्या मोठ्या कामगिरीवर पाठवायला लागला, ते लोक म्हणतील कोणत्या देवानं पाठवलं, मला नाव सांग ना. परमेश्वर म्हणाला, मी आहे तो आहे. त्यांना एवढंच सांग, मी तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा आणि याकोबाचा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. आणि ते लोक ओळखून जातील की याकोबासाठी ज्या देवानं अद्भुत कार्य केलं, जो अरण्यामध्ये एकटा होता, एक काठी घेऊन गेला आणि परमेश्वराने त्याच्याद्वारे एक राष्ट्र तयार केलं जे इस्रायल आहे. अब्राहमाचा देव जो एकटा होता, जो मूर्तिपूजक घरामध्ये राहत होता, पण देवाने त्या मूर्तिपूजक घरातून एका मुलाला निवडलं आणि ज्याच्याद्वारे परमेश्वराने राष्ट्र निर्माण केले, तो अब्राहम, ज्याने विश्वासाला जागा नसतानाही आपल्या परमेश्वरावरती विश्वास ठेवला आणि त्याच्या विश्वासाच्या द्वारे त्या ज्याला नीतिमान ठरवण्यात आलं, तो अब्राहम. त्या अब्राहमाचा मी देव आहे. हालेलुया.
मी इसाकाचा देव आहे. दुष्काळातही त्याने मिस्रावर भरोसा ठेवण्याऐवजी दुष्काळात आपल्या देवावर विश्वास ठेवला आणि ज्या देवाने त्या इसाकाला दुष्काळातही पीक दिलं, त्या इसाकाचा मी परमेश्वर आहे. आणि त्यावेळेस देवानं नाही सांगितलं माझं नाव आमका आमकाय. याकोब देखील जाता जाता त्या देवदूताला म्हण, तुझं नाव सांग. त्यावेळेस तो म्हणाला, मी आहे तो आहे. त्याने आमचं नाव विचारलं, कारण आमच्या नावात बरेच अर्थ दडलेले आहेत. त्यानं याकोब सांगितलं, कारण याकोब असल्या देव म्हटलं हां लय भारी नाव आहे, असं नाही म्हटलं देव. देव म्हटलं आजपासून तू याकोब नाहीस, इस्रायल आहेस. कारण याकोब म्हणजे फसवणारा, लुबाडणारा, युक्तीने हिरावणारा, मामाला फसवणारा, बापाला फसवणारा, आईला फसवणारा, भावाला फसवणारा, पण इथून पुढे देवाला गौरव देणारा बनशील. आमेन. तू देवाच्या डोळ्यातलं बुबुळ बनशील. पण ह्या स्त्रीच्या जीवनामध्ये जे काही परमेश्वराने केलं, ही एकटी पडलेली होती, ही भटकत होती, ही आक्रोश करत होती, ही हुंदके देत होती. हिच्या हुंदक्याच्या काळात, आक्रोशाच्या काळात, भटकंतीच्या काळामध्ये आणि सर्व प्रकारच्या त्या क्लेशाच्या काळामध्ये, जात जुलमाच्या काळामध्ये देवानं तिच्याकडे पाहिलं, देवानं तिची काळजी घेतली, देव तिच्याशी बोलला आणि देवाने तिच्या बाळाविषयी, तिच्या भविष्याविषयी, तिच्या लेकराच्या जीवनात देव भविष्यात काय करणार आहे सगळं ज्यावेळेस तिला सांगितलं, त्यावेळेस तिनं परमेश्वराला एक नाव दिलं, परमेश्वराचं एक नाव ठेवलं. तिनं देवाला काय म्हणून ओळखलं माहीत आहे? मला पाहणारा परमेश्वर. हालेलुया. तिनं यलरोई या शब्दाचा अर्थ की मला पाहणारा देव. आणि देवाच्या लोकांनो, तो तुमच्या संकटात, तुमच्या दुःखाच्या अवस्थेमध्ये तो तुम्हाला आणि मला पाहणारा, तुमची आणि माझी काळजी घेणारा देव आहे. अनेक वेळा आम्ही देवाला ओळखलं, देव आमच्या जीवनामध्ये काय करू शकतो हे आम्ही पाहिलं. तो देवाचं प्रतिरूप आहे, तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे, तो देवाच्या गौरवाचं तेज आहे. पिता आणि येशू एक आहे. अनेक वेळा आम्ही पाहतो, खुश होतो, प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. एक काळ लोटला जातो आणि मग हळूहळू हगार घरी गेले, तिथे राहिली, तिने जात जुलूम सहन केला. परमेश्वराने तिची कूस, तिचा जो गर्भ आहे परमेश्वराने आशीर्वादित केला. देवानं तिला मुलगा दिला, त्याचं नाव इश्माईल ठेवलं गेलं. तो मोठा झाला आणि बायबल सांगतं तिला त्या घरातून काढल्या गेलं आणि ती पुन्हा रानात परमेश्वर तिला भेटला होता. पुन्हा ती रानात आली त्या बाळाला घेऊन. उत्पत्तीचं पुस्तक 21 अध्यायामध्ये जर तुम्ही आलात तर त्या ठिकाणामध्ये उत्पत्ती 21 त्या ठिकाणामध्ये पुन्हा ती रानात आली आणि मग परमेश्वराचा पुन्हा देवदूत तिला भेटला. परंतु त्या ठिकाणामध्ये पुन्हा तिची सिच्युएशन काय आहे? बायबल सांगतं की तिच्याशी बोलणाऱ्या देवाला तिने जे उत्पत्ती 16 मध्ये नाव दिलं होतं, तोच देव आजही आहे. ज्या मुलाबद्दल देव बोलला होता, तो मुलगा त्यावेळेस गर्भात होता. आता मुलगा कुठे आहे? तिच्या कडेवर आहे. आता तिच्या जवळचे सगळे सोर्स संपलेले आहेत. पुन्हा ती रानामध्ये आलेली आहे आणि बायबल सांगतं की ती पुन्हा बैरशेबाच्या रानात 14 वचनामध्ये भटकत राहिली. 15 वचनामध्ये तिच्या मस्केतलं पाणी संपलेलं आहे. 16 वचनामध्ये ती हंबरडा फोडून रडत आहे आणि देवानं जे तिला उत्पत्ती 16 मध्ये जे सांगितलं होतं की मी तुझ्या बाळाची काळजी घेईल, ही हंबरडा फोडून रडते. का रडते? सगळीकडे भटकत आहे, पाणी मिळत नाहीये, मस्केतलं पाणी संपलंय. आता बाळाला काय देऊ, बाळाला कसं पाणी पाजू, बाळाला काय खाऊ घालू, आता बाळ मरणार, माझं लेकरू जगणार नाही. कशामुळे पाहताय? कारण तिथं काहीच नाहीये. आणि साहजिक आहे, माणूस या नात्याने ज्यावेळेस आपल्याकडे मिळकत आपली बंद होती, आपला पैसा येणं बंद होतो, आपल्या जॉबवर संकट असतं किंवा आपल्याकडे जॉब नसतो किंवा आपला व्यवसाय चालत नाही, अशा वेळेमध्ये आपण देखील चिंताक्रांत होऊन जातो. काय करावं, कसं होईल, आपण अनेक वेळा असहाय्य होऊन जातो. परंतु एक गोष्ट आपण विसरतो की परमेश्वर त्यावेळेस शून्य होतो, देवानं माझी मदत केली, तो देव आजही माझी मदत करू शकतो. ज्या देवाच्या अभिवचनाला कधी विसरू नका. जे तुम्ही परमेश्वराला मला पाहणारा देव, तर त्यावेळेस हगारे तू प्रेग्नेंट असताना आणि त्यावेळेसही तू भटकत असताना ज्या देवाने तुला पाहिलं, तुला काय वाटतं तो देव आज तुझ्याकडे पाहत नाहीये? त्या देवाचं आज तुझ्याकडे लक्ष नाहीये? ज्यावेळेस एकेकाळी तुम्ही रडत होता आणि एकटे होता, ज्या देवानं तुम्हाला तिथून काढलं, त्या देवानं त्या काळामध्ये तुमच्याकडे पाहिलं काय? त्याने आज तुमच्याकडे पाहणं बंद केलेलं आहे का?
काय त्या देवानं त्यावेळेस तुम्हाला दिलेलं अभिवचन, काय तो देव आज विसरलेला आहे का? तो देव विसरलेला नाही. त्याने तुमच्याकडे पाहणं बंद केलं नाही, त्याने तुमची काळजी घेणं बंद केलेलं नाही. देव तिला म्हणाला होता, मी तुझ्या मुलाची काळजी घेईल. देवानं तिच्या हंबरडा फोडलेला आवाज नाही ऐकला. देवानं उत्पत्तीच्या 16व्या अध्यायामध्ये तिचे हुंदके ऐकले होते, पण देवाने इथं हंबरडा फोडलेलं पण देवानं ऐकलं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमच्या हुंदक्याच्या काळात ज्या देवानं तुमच्याकडे पाहिलंय आणि ज्यानं तुमची परिस्थिती बदलली, मग आज परिस्थिती किती बिकट असू द्या, हंबरडा फोडून देवावर संकट आणल्यासारखं नका करू. आजही जर देवाला हुंदक्याचा आवाज येतो ना, तर त्या देवाला फक्त एक हाक मारा. आज त्यानं तुम्हाला जर प्रॉमिस दिलेलं आहे, त्याला एवढंच सांगा, प्रभू तू असं सांगितलेलं आहे, टेन्शन घेऊ नका. एलियासारखं राहा नेहमी. एलियाला देवानं अगोदर कावळ्यांच्या हाताने चारलं, नंतर सांगितलं सारफतमधल्या विधवेकडे जा. तिथं गेला, त्या बाईला सांगितलं, बाई पाणी आण. पाणी गेली आणायला. भाकर आण थोडीशी. ती म्हटली अजिबात भाकर नाही. त्यावेळेस तो म्हटला, नाही देवा तू सांगितलं ना हिच्या घरी जेवायला जा, हिच्या घरीच भाकर नाही. तिला त्यानं सांगितलं, मुठभर पीठ आहे ना, तुला मरायचं आहे ना एक भाकर खाऊन, त्याच्यातली अगोदर एक छोटी भाकर बनवती, मला आण. हालेलुया. आणि मग तू पण खाशील, मी पण दररोज जेवील, तुझं घरानं जगेल. हालेलुया. देव जो आहे ना, काळजी घेणारा परमेश्वर आहे. काही गोष्टीमध्ये फक्त हंबरडा फोडणं रडणं याच्यात आपले सोल्युशन नाही आहेत. काही गोष्टी वचनानुसार ज्यावेळेस तुम्ही स्टेप घेता, असे लोक परमेश्वराला आवडतात. वचनात जे लिहिलं त्याच्यावर विश्वास करा, त्यानुसार कृती करा आणि परमेश्वर काम करतो. देवानं लेकराच्या बाबतीत सांगितलं होतं, मी त्याची काळजी घेईल. बाई तुझ्या मस्केतलं पाणी संपलंय, तू पुन्हा रानामध्ये भटकत आहेस, पण देवाचं अभिवचन विसरलीस. आता ती का रडते? कारण ती हंबरडा फोडून रडत आहे. त्याचं कारण काय आहे? 16 वचन. आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली. ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. जो देव बोलला तुझ्या मुलाच्या द्वारे मी राष्ट्र निर्माण करणार आहे, त्या मुलाचाही काय पाहायला तयार आहे? हा, जो देव तुम्हाला म्हणाला मी तुला कधीच सोडणार नाही, तुम्ही उरबडून म्हणता मला पाहणारं कोणीच नाही, कोणीच माझी काळजी घेणारं नाही आणि माझं काहीच खरं नाही. हे चुकीचं आहे का बरोबर आहे? ही स्त्री म्हणत आहे माझा मुलगा आता रडत आहे, मी मरणार आहे, मी नाही पाहणार त्याच्याकडं. अगं बाई, देवानं तुला सांगितलंय मी तुझ्या मुलाची काळजी घेणार, त्याचं राष्ट्र बनवणार आहे, मी त्याचा पाठीराखा होणार आहे. हिचा हंबरडा फोडलेलं रडलं, देवानं नाही ऐकलं. हे हंबरडा फोडून रडू लागली. पण देवाचं वचन सांगतं 17 वचनामध्ये, देवाने मुलाची वाणी ऐकली. कोणाची? मुलाची वाणी ऐकली. तिथं 16व्या अध्यायामध्ये हिचे हुंदके ऐकले होते, आणि तर हंबरडा फोडून रडलेलं पण देवानं ऐकलं नाही. देवानं मुलाची वाणी ऐकली आणि देव हागारेशी बोलला, बाई रडू नकोस. मूल आहे तिथून देवानं त्याचा आवाज ऐकलाय, घे त्याला जवळ. आणि बायबल सांगतं की परमेश्वराने 18 वचनामध्ये तिचे डोळे उघडले आणि तिच्या दृष्टीस पाण्याचा झरा पडला आणि तिने जाऊन मस्केत पाणी भरले आणि त्या मुलाला पाजले. आणि 20 वचन सांगतं, देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला. तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला. हालेलुया. जी आई म्हणत होती माझा मुलगा आता मरणार आहे, मी कसं त्याचा मृत्यू पाहू, तुमच्या परिस्थितीकडे तुम्ही पाहाल तर सगळं काही संपलेलं आहे. पण जे देवाचं अभिवचन तुमच्यासाठी आहे, ते अभिवचन परमेश्वर पूर्ण करणारा देव आहे. ते तुमच्या परिस्थितीनुसार नाही, देव बोलला म्हणून देव ते पूर्ण करणार आहे. म्हणून देवाच्या लोकांनो, देव कोण आहे हे ज्यावेळेस, ज्या देवावर, ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवलाय तो कोण आहे हे ज्यावेळेस तुम्ही समजून घेता, हे ज्यावेळेस त्या तुम्ही लक्षात आणता, 18 वचनामध्ये फार इम्पॉर्टंट प्रभू परमेश्वर म्हणाला, त्याच्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेल. देव उत्पत्ती 16:18 मध्ये म्हटलं होतं, मी त्याच्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेल. आणि हे ते विसरली होती. मुलगा मरत आहे, तिनं हे म्हणायला पाहिजे होतं, परमेश्वरा एक काळ होता मी अशीच रानात होती, त्यावेळेस हा मुलगा पोटात होता, त्यावेळेस तू म्हणालास याच्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. हा जन्माला येईल का नाही याची मला त्यावेळेस शाश्वती नव्हती, पण आज जन्मलेला आहे. आज याचा जीवाचा नाश होत आहे, हा मरत आहे, इथे काहीच नाही याच्यासाठी. पण देवा तुझा शब्द याच्यासाठी आहे की तू या बाळाच्या द्वारे एक राष्ट्र तयार करणार आहेस. हे बोलण्याऐवजी ते रडत होते. म्हणून देवाच्या लोकांनो, तुम्हाला अभिवचन देणारा देव विश्वासयोग्य आहे.
ज्यावेळेस तुम्ही त्याला ओळखलंय, तिनं 16व्या अध्यायामध्ये ओळखलं होतं, मला पाहणारा परमेश्वर. तुम्हाला पाहणारा परमेश्वर तुमची परिस्थिती बदलली म्हणून तो बदललेला नाहीये. तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच असलेला परमेश्वर आहे. तो तुमची परिस्थिती बदलली म्हणून तो बदलत नाही. तो तुमच्या बदललेल्या परिस्थितीला तो पुन्हा व्यवस्थित करणारा देव आहे. तो तुमच्याकडे कालही पाहत होता, तो तुमच्याकडे आजही पाहत आहे आणि तो उद्याही तुमच्याकडे त्याच दृष्टीने पाहत आहे. आमेन. कारण तो एलरोई परमेश्वर आहे. हालेलुया. हगारेचा देव कोण आहे तिच्यासाठी? बोला, एलरोई, मला पाहणारा परमेश्वर. आणि परमेश्वर कधी पाहतो माहीत आहे? ज्या वेळेस तुम्ही संकटात असता, तुमच्या दुःखात असता. देवाचं वचन स्तोत्र 31:7 मध्ये तो म्हणतो की माझी दैन्य अवस्था त्याने पाहिली. मी दीन होतो, मी दैन्य अवस्थेमध्ये गेलेलो होतो, मी संकटाच्या अवस्थेमध्ये होतो, परंतु परमेश्वराने ज्यावेळेस माझी अवस्था पाहिली, त्याने माझ्याकडे अवलोकन केलं, त्याने माझी मदत केली. स्तोत्रसंहिता 18व्या अध्यायाला जर तुम्ही वाचलं तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मी दलदलीत रुतलेला होतो, मी फसलेला होतो, महापुरांनी मला वेष्टिलेलं होतं, अधोलोकांनी मला वेष्टिलेलं होतं, परंतु संकटात मी परमेश्वराचा धावा केला आणि स्वर्गात त्याच्या कानी माझा आवाज गेला आणि परमेश्वराने माझा आवाज ऐकला. स्वर्गातून त्याने आपला हात लांब केला आणि त्या दलदलीतून मला बाहेर काढलं आणि माझे पावलं खडकावरती स्थिर केले. देव तुमचा आवाज ऐकणारा, तो एलरोई परमेश्वर तुम्हाला पाहणारा परमेश्वर आहे. तो देवाच्या गौरवाचं तेज, तो अदृश्य परमेश्वराचं प्रतिरूप आहे. आणि म्हणून स्वर्गातला पिता जे करत होता तो येशू करत होता. तो परमेश्वर म्हटला, मी तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. येशूनं त्या स्त्रीच्या बाळाची ज्या प्रकारे काळजी घेतली, येशू ख्रिस्ताने नाईन नावाच्या गावामध्ये देखील त्या स्त्रीचा ज्यावेळेस मुलगा मेला आणि त्या ठिकाणामध्ये ती रडत होती, आक्रोश करत होती, पण परमेश्वर त्या ठिकाणामध्ये आला आणि प्रभू तिला म्हणाला, बाई रडू नकोस. आणि येशूनं त्या मेलेल्या मुलाला जिवंत केलं, तिच्या हातामध्ये दिलं आणि त्या ठिकाणामध्ये मोठा आनंद झाला. आजच्या रात्रीला तुमची परिस्थिती कशी आहे, तुम्ही कुठल्या अवस्थेतून जात आहात, परंतु मला तुम्हाला हे सांगायचं की तुमच्या देवाला ओळखायला शिका. या दिवसांमध्ये तुम्ही तुमचा देव ताप, डोकं, कंबर बरं करणारा नाही. तो स्तोत्र 103 मध्ये लिहिलं, तो तुझ्या अपराधांची, सर्व पापांची क्षमा करतो आणि तो तुझे सगळे रोग बरे करतो. तो कान, नाक, घसा स्पेशालिस्ट नाही आहे, तो ऑल स्पेशालिस्ट आहे. त्याने तुम्हाला बनवलेला आहे आणि तो तुमच्या हाडांची, नसांची, मांसांची जडणघडण करणारा देव आहे. आमेन. आणि म्हणून त्याला अशक्य असं काहीच नाही. म्हणून ही स्त्री ज्यावेळेस असहाय्य, एकटी आक्रोश करत होती, हुंदकी देत होती, देव म्हणाला, डोंट वरी, माझी योजना तुझ्या लेकरासाठी आहे. ज्यावेळेस परमेश्वराच्या बाबतीत तिला कळालं, ती म्हटली की देव माझा एलरोई आहे, तो माझ्याकडे पाहणारा आहे. माझ्या धनिनीने माझ्याकडे पाहिलं नाही, माझ्या पतीनं माझ्याकडे पाहिलं नाही, माझ्या घरातल्या लोकांनी माझ्याकडे पाहिलं नाही, माझ्या नातेवाईकांनी माझ्याकडे पाहिलं नाही, माझ्या मित्रमैत्रिणींनी माझ्याकडे पाहिलं नाही, पण देवाने माझ्याकडे पाहिलं. आणि या ठिकाणामध्ये देखील देव माझ्या मदतीसाठी आला. तुम्ही जशाही परिस्थितीमध्ये, कंडिशनमध्ये, अवस्थेमध्ये आहात, देव तुम्हाला पाहत आहे, कारण तो तुमचा एलरोई परमेश्वर आहे. उभं राहूया आपल्या जागेमध्ये आणि परमेश्वराला म्हणूया की प्रभू धन्यवाद, आज तुझ्या वचनाच्या द्वारे तुला ओळखण्यासाठी तू माझं सहाय्य करत आहेस.